बघा बघा जिंगरोबा दिसतोय, त्याचा डोळा दिसतोय. पण तो क्रुद्ध आहे, डोळ्यातून आग ओकतोय. त्याचा चेहरा क्रुद्ध झालेला आहे. दिसतोय ना, दिसतोय की नाही? आणि नीट ऐका, कान देऊन नीट ऐका, त्याची आकाशवाणी होतीये. ऐका. तुम्ही माझा आणि माझ्या शिष्याचा नागोजीचा लय अपमान केला. आता क्षमा नाही, तडजोड नाही, सवलत नाही, आता फक्त आदेश. ऐका, कलीचा आदेश हाय की समध्यांनी झाडून समध्यांनी फक्त माझी पूजा करायची. विठोबाचं नाव भी घ्यायचं नाही, नाहीतर काल सारखं घडल. माझी पंचमहाभूतांवर सत्ता आहे. मी अग्निवर्षाव करू शकतो तसा पाऊस, महापूर, भूकंप असं कोणतंही संकट आणू शकतो, महामारी आणू शकतो. ध्यानात ठेवा. हे नागोजी, साम दाम दंड भेद कोणता भी उपाय कर, पर समजे मला शरण यायला पाहिजे. कलीच्या आज्ञेनुसार समध्यांना विठ्ठल नाम वर्ज हाय. लोक हो, ही तुम्हाला शेवटली संधी हाय. शेवटली शेवटली. शरण या, शरण या, शरण या, नाहीतर मग गो गो गो. ऐकलं समजाने जिगरोबाने काय सांगितलं ते? जिगरोबा म्हणले त्यांचं जर ऐकलं नाही तर मग ते शिक्षा करतील. जिगरोबा स्वतः बोलले, स्वतः. आता तुम्हाला जिंगरोबा मोरच हात जोडावं लागतील. तुम्हाला गुरु जिंगरोबांना शरण जावं लागल, तरच मग ही महामारी, महापूर, महासंकट टळल, नाहीतर नाही. निवड तुम्ही करायची. तुम्ही वय तुम्ही आपल्या अंगावर स्वतः संकट ओढवून घ्यायचं का जिंगरोबाला शरण जाऊन त्याच्या छायेमध्ये सुखात राहायचं, जिद्द राहायचं, ते तुम्ही ठरवायचंय. आणि जो हे करणार नाही तो संपल. आणि एकला नाही संपणार, त्याच्याबरोबर अख्खा गाव संपल. अरे दिगू, दादा मला ओरडला ना, ते अगदी योग्यच होतं रे. अरे माझीच चूक होती. मी त्याच्या मागे तुला इथे येऊन काही बाई सांगितलं ना, ते हे काही बाई सांगितलं नाही. ह्या डोळ्याने बघितलं ना, तेच तुला सांगितलं. तू आजारी आहेस ना, तर तुला हे झेपणार नाही. हा दादाचा मुद्दा मला पटलं रे. रे काका, तू जाऊ दे, ते विसर आता. अरे दादाचं बोलणं मला लागणारं नाहीये रे, मला सुधारणार असतं. हो अरे, हा जो मी आता आहे ना काका,
मी जरा पडू? तू सहज आलायस ना, मग तू बस. हो मी सहजच आलो. तुला काय वाटलं मी इथे आग लावायला आलोय? अरे तू किती नशीबवान आहेस ना, हे मी तुला सांगायला आलो इथे. का? मी नशीबवान व्हायला माझ्या आयुष्यात काय नवीन काय घडलंय आता? अरे तुझी बायको, अरे तुझी बायको काय जबरदस्त आहे माहितीये. अरे या वयात तिचा काय नेम, बाप रे कमाल आहे कमाल. बाबाजी बड गावकी भावकी वस्ती सगळ्यांना पुरून उरली ती. म्हणजे तिला जाऊ नको असं बजावलं होतं तरी ती गेली? अरे बापरे, म्हणजे तू तिला बजावलं होतंस का? अरे बापरे, तू तिला बजावलं असताना पण ती गेली? नाही नाही, पण ती गेली नसणारच ना, म्हणजे नाहीच गेली रे ती. हो पण दिगू, अरे मी तुला जे काय म्हटलं ना ते विसरून जा, कळलं ना? अजिबात. हो आलो आलो, बोलवतायत मला, आलोच. तुम्ही समध्यांनी टोबाला इसरून गुरुजी ग्रोबाला शरण गेल्याची खातर गुरुजी ग्रोबाला करून द्यायची. तो पातूर त्याचा कोप शमणार नाही. आम्ही इथं आलो तेव्हाच सांगितलं होतं का कोणी इटोबाच्या बाजूने असेल तर ताबडतोब निघून जा. आम्ही जिंगरोबाकडे माफी मागू, पण म्हणजेच तुम्ही इथं आलात थांबलात म्हणजे तुम्हाला आता जिंगरोबाचा आदेश ऐकावा लागणार. जिंगरोबाचा स्वीकार करावा लागल, जिंगरोबाचं नाव घ्यावं लागल आणि त्याचा जय जयकार करावा लागल. तुम्ही समध्यांनी आपल्या रक्ताचा टिळा जिंगरोबाला लावून गुरु जिंगरोबाची खातर करून द्यायची हाय. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. ये मनोरमे, आता तू. आता समध्याने आपापल्या रक्ताचा टिळा जिंगरोबाला लावायचा आहे. बाप्यांची रांग वेगळी करा आणि बायांची वेगळी. बैरूच्या हातातल्या शस्त्रानं आपलं रक्त काढायचं आणि जिंगरोबाला टिळा लावायचा बाप्यांनी, आणि बायांनी मनोरमेच्या हातातल्या शस्त्रांनी रक्त काढायचं आणि टिळा लावायचा आणि प्रत्येक वेळी म्हणायचं जय जिंगरोबा. हे जर तुम्ही असं केलं तरच महापूर, महामारी, महाविनाश यातून तुमची सुटका होईल. चला सुरू करा माफीनामा. या ठिकाणी पुढं. मी समधी जण इटोबाला इसरून जो पातूर जिंगरोबाला शरण येत नाही तो पातूर त्याचा कोप शमणार नाही. जिंगरोबाचा स्वीकार करावा लागल, जिंगरोबाचं नाव घ्यावं लागल आणि त्याचा जय जयकार करावा लागल, तरच मग ही महामारी, महापूर, महासंकट टळल, नाहीतर नाही. ऐकलं नाहीस बाय का? हा
इथं जमलेल्या समध्यांनी जिंगरोबाचं नाव घ्यायचंय. जिंगरोबाला आपल्या रक्ताचा टिळा लावायचा आहे. शपथ घ्यायची आहे. शरण जायचंय जिंगरोबाला. चल, जय जिंगरोबा मन आणि शरण जा. नाही नाही, काय करते? नुसतं नाव विसरायचं नाही, आयुष्यातून इटोबाला वाजा करून टाकायचा. वाजा हद्दपार करून टाकायचा पार. दुसऱ्या देवाचं नाव घेतल्यामुळे लोकांवर कोपतो असं कुठे देव असतो का? माझा विठुरा, तुम्ही झिंगरोबाचं नाव घ्या नाहीतर दुसऱ्या कुठल्याही देवाचं नाव घ्या, गुणगान गा, पूजा करा, तो कोणावरही कोपत नाही. त्यामुळे मी माझ्या विठुरायाची भक्ती सोडणार नाही. आणि देव भक्तांना त्यांची चूक समजावून सांगतो. अशी महामारी, अग्निवर्षाव संकट आणत नाही. मी माझ्या सख्याला, माझ्या विठुरायाला कधीच सोडणार नाही. मनोरमे, बघ तुझी सून काय म्हणतीये. अपमान करते जिंगरोबाचा. तिला सांग, आता यो माझा नाही, थेट जिंगरोबाचा आदेश आहे, तो पाळावाच लागल. सखू, तू इथे आलीसच का? तुला जर गुरु झिंगरोबा मान्य नाहीत तर तू इथे यायलाच नको होतस. आता आलीयस ना, मग तुला शपथ घ्यावीच लागणार. सासूबाई, मी तुमचं काही ऐकेन, पण विठुरायाच्या बाबतीत तडजोड नाही. मला क्षमा करा. दिगू, तेव्हा अरे तू बाहेर कशाला आलास? बस बघू, बस बस. भावा, सखू कुठे? मी नको म्हटलं असतानाही जिंगरोबाच्या माळावर गेलीये का? छान, म्हणजे गजानं पुन्हा आग लावली तर. म्हणजे सखू गेली हे खरं आहे ना बाबा? माझं न ऐकता गेली. सगळ्या गावकऱ्यांची काळजी करायला, लष्कराच्या भाकऱ्या थापायला कोण सांगतं हिला? माझ्या सांगण्यावरून गेली असेल तर? गावाचं भलं तर होणारच आहे, पण मी तिला पाठवलंय की तुझ्या आई आणि बहिणीला बाबाजीच्या त्या शक्तीपासून धोका आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुझी आई आणि बहीण यांना सांगून सुद्धा कळत नाही. त्यांना अपाय होऊ नये या काळजीने ती गेलीये असं म्हटलं तर? दिगू, तुझी पत्नी साधी मुलगी नाहीये. तिला तिच्या मार्गाने जाऊ दे. माझा तिला आशीर्वाद आहे आणि माझ्यापेक्षा विठुरायाचा तिच्यावर आशीर्वादाचा हात आहे. विठ्ठल विठ्ठल. बाबाजी, आता तुम्हीच बघा काय ते. सखो, आज तुझी सुटका नाही. घे जिंगरोबाचं नाव, जा त्याला शरण, घे शपथ, नाही तर तुला इथं बांधून ठेवू आम्ही. मी विठुरायाला विसरून जाण्याची कल्पनाही करू शकत नाही. विठुरायाशिवाय जगणं म्हणजे माझ्यासाठी मरण आहे. त्याचं नाव घेत घेत मेले ना तर जीवनाचं सार्थक होऊन मी वैकुंठाला जाईल. हे पोपटावानी बोलणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात करणं लय कठीण असतं. सखू, आजवर तुझी आम्ही कसोटी बघितली, तुला शिक्षा केली, तेव्हा यो विचार केला की आजान मुलगी आहे, लहान मुलगी आहे, आमच्या मनोरमेची सून आहे, म्हणून हिला कठोर शिक्षा व्हायला नको. पण आज जिंगरोबाचा आदेश आहे आणि तो पाळावाच लागल. ते काय म्हणाले आठवते ना? आता तडजोड नाही, सवलत नाही, क्षमा नाही, कलीचा आदेश आहे यो, कलीचा.
समध्यांनी अगदी प्रत्येकाने फकस्त झिंगरोबाची पूजा करायची आणि टुरायाला इसरून जायचं. विठोबाचं नाव बी घ्यायचं नाही, कळलं? नाहीतर अनर्थ घडेल, अनर्थ. ही अडमुठी ऐकणारच नाही, निर्लज्ज मुलगी. बाबाजी, तुम्हाला काय हवं ते करा, पण हिच्या हट्टापायी मी सगळ्या गावाला संकटात नाही टाकू शकत. बाहेर या, सुंब्या. सोडा सोडा मला. अजूनही विचार कर. झिंगरोबाला शरण या, इटोबाला इसरून जा. नाही, कधीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगूसाठी लय वाईट वाटतंय आम्हाला, पण मनोरमा म्हणली तसंच तिच्या एकटी पायी समध्या गावाला संकटात का ढकलायचं. आणि म्हणूनच तुमच्या जीवासाठी आम्ही हे करायला तयार झालोत. वय तुमच्यासाठी. आज राहू दे, सकुला इथंच राहू दे. मनोरमे, तुझ्या सुनेला इथंच राहू दे आज. आता सखूच्या बाबतीत जो काही फैसला घ्यायचा आहे तो गुरु झिंगरोबाच घेतील. सखू जोवर जय झिंगरोबा म्हणत नाही तोवर इथंच राहील. आज रातच्याला बी ती इथंच राहील. विनू, अरे माळावरून सगळे अजून आले कसे नाहीत रे? अरे दादा, तू कशाला घोर लावून घेतोयस? काही नाही होणार आहे. अरे घोर घेऊ नको काय, संध्याकाळ होत आली आहे विनू. रमाई, यमुना ताई, सकू सगळ्या बायका अजून माळावरच आहेत. अरे दादा काका म्हणतात ना तसं सखूवहिनी दोघींची काळजी घेतील आणि सगळेजण सुखरूपपणे माघारी येतील. आणि तू अजिबात घोर लावून घेऊ नकोस. हे आला मोठा शाणा. चल पळीतून निघ जा. म्हणे सगू वहिनी आम्हा दोघींना सुखरूप परत घरी घेऊन येतील. उगीच मोठेपणा मिरवतोय. ताई, आलात तुम्ही? अरे हो दिगू, दिसते की नाही? नाही म्हणजे सगळ्या जणी आलात ना. रमाई अरे हो 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 दिगू हो. कमाल आहे बाई. मला वाटतं तू सुद्धा झिंगरोबांच्या माळावर यायला हवं होतस. मी का? म्हणजे तू सखूला झिंगरोबाला शरण जायला लावलं असतस. काय झालं ताई? असं का म्हणालीस तू की मी पण माळावर यायला हवं होतं? अरे गुरु झिंगरोबांची आकाशवाणी तू प्रत्यक्षात अनुभवली असतीस. काय अनुभूती होती दिगू. तुला सुद्धा आशीर्वाद मिळाले असते. रमाई सगळं सांगेलच म्हणा. रमाई सगळं व्यवस्थित सांगेल. मी आलेच. मी आलेच. सखू, परत आलीस ना. तुझीच काळजी लागली होती. सुटलो. बाबाजींनी दिलेली चूर्णाची पुडी काय झाली? इथेच तर ठेवली होती. मिळाली. हे चूर्ण आता दिगूला दिलं की काम झालं. रमाई, मला वाटतं दिगू सुद्धा माळावर असायला हवा होता, नाही का? अगं दिगूने सखूला शरण जायला तयार केलं असतं ना. आपल्याला जशी गुरु झिंगरोबांची प्रचिती आली तशी त्यालाही आली असती ना. असं होय? मला वाटलं दिगूच्या खोलीत जाऊन तू काही पचकलीस की काय. नाही म्हणजे मी गेले होते. कशाला? अगं तो विनू दिगूच्या खोलीत होता आणि काही बोलला असता तर मी आधी जाऊन त्याला बाहेर हकललं. मग दिगून सकूबद्दल काही विचारलं नाही?
विचारलं ना. मग बावळटासारखं सगळं सांगून मोकळी झालीस? अगं दिगू आजारी असला ना तरी आत्ता माळावर जाईल आणि सगळा डाव उलटून टाकेल. अगं काय गरज होती ग तुला त्याच्या खोलीत जाऊन पचकायची? सगळं विस्कटून टाकलंस. आता आता बाबाजींना काय सांगू मी? रमाई, हो हो हो. अगं तू असं गृहीतच धरतीयस की मी सगळं सांगून टाकलं असेल. अगं थांब जरा. मी असं सांगितलंय की रमाई तुला सगळं सांगेल. आम्ही सगळे आलोय असं मोघम म्हटलंय. नशीब माझं. मी तिथे जाईपर्यंत दिगूच्या खोलीला बाहेरून कडी लावून घे. सगळं शांतपणे कर. पुढे काय करायचं ते मी बघते. अहो काय आहे? किती तगडाच्या काळजाची आहेत ही माणसं. सखू त्यांच्या रक्ताच्या नात्याची नाही म्हणून इतकं क्रूर वागू शकतात? नाही देवी, नाती ही रक्ताची नसतातच. नाती ही विश्वासाची असतात. जर विश्वास असेल तर परके सुद्धा आपले होतात आणि विश्वास नसला तर आपलेही परके होतात. आता बघा, मनोरमा आणि नागोजी यांच्यात रक्ताचं नातं आहे का? नाही, त्यांच्यात विश्वासाचं नातं आहे. आणि सखू आणि मनोरमा त्यांच्यात नातं आहे पण विश्वास कुठे आहे? हो पण ती लहानगी आहे. तिच्या वयाचा सुद्धा विचार नको का करायला? एवढ्याशा मुलीला दिक्कत महाराणावर सोडून आल्या. काहीच वाटू नये. देवी, तुम्ही नको त्या गोष्टींचा, नको त्या माणसांचा विचार करून करून स्वतःला त्रास करून घेताय. आपण सध्या सखूला बघूया, तिची काळजी घेऊया. आता अशा काय बघताय माझ्याकडे? अहो देवी थांबा. अहो त्या मनोरमा आणि नागोजीवर रुसता रुसता माझ्यावर रुसलात की काय? अहो देवी,